पंचायत समिती बीडीओ यांच्या मनमानी विरुद्ध शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत पंचायत समिती कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढलाय। विहीर गायगोठा योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांचे थकीत पैसे तात्काळ द्यावेत यासाठी धानोरा येथील सामाजिक कार्यकर्ते राधाकृष्ण माधवराव पाटील काकडे यांनी सोमवारी पंचायत समिती कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला होता। सिल्लोड पंचायत समितीवर सोमवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चाला सुरुवात झाली। यावेळी शेतकरी बैलगाड्यांसह सहभागी झाले होते। शहरातील मुख्य रस्त्यावरून मोर्चा पंचायत समिती कार्यालयावर पोहोचला। यावेळी राधाकृष्ण काकडे यांच्यासोबत अशोक मोरे, लक्ष्मण काकडे, अजय काकडे, मंगेश गोस्के, अक्षय पाटील आदी सहभागी झाले होते। मोर्चा दरम्यान पोलिसांनी बंदोबस्त ठेवला। सिल्लोड शहर पोलीस निरीक्षक शेषराव उदार, पोलीस उपनिरीक्षक कायंदे जाधव, पोलीस हवालदार योगेश मोकळे, मनोज वाकेकर, परमेश्वर शिंदे, गोपनीय शाखेचे रामानंद बुधवंत यावेळी उपस्थित होते। 15 प्रश्न तुमच्याकडे पेंडिंग आहे। मनमानी करू नका बेटा हो। तुम्हाला तुमचे लेकर बाळे दुसऱ्याचे लेकर जर उन्हात पाडशाल तर तुमचे सुद्धा लेकर उन्हात पडतील। 12 महिने झाले ना तुम्हाला काय अडचण आहे ना? तुम्हाला काय अडचण आहे? तुमची काय अडचण होती सांगा। सीओ साहेबाची आहे का? शिव आणि मग कसं सांगता तुम्ही राव कोणत्या गोष्टी सीओ साहेबाची सर्टिफिकेट तुम्ही जर मागणी केली एवढं झालं तर सीओ साहेबांना सर्टिफिकेट दिलंच असतं। साहेबांकडे गेलो साहेबांना आम्हाला सांगितलं आंदोलन करायचं पैसे दिली परवानगी दिली त्याच्यानंतर असतं। कर्मचाऱ्याला दोषी होतो, शासनाचा काय दोष आहे? तुम्ही जर इथं या ठिकाणी बिल फाडवले असते तर या ठिकाणी शासनाला पैसे दिले असते। ही चूक तुमची आहे साहेब, ही चूक या शेतकऱ्याची नाही। तिथे या ठिकाणी ब्लॅकमेल केलं जातं। जानेवारीची विहिरी आहे त्याची बिलं बाकी तुम्ही हे मागणी नाही अहो डिमांड तारीख वाईज दाखवा। काय दाखवता? 1/4/2000 मला सुद्धा माहिती आहे। आर्थिक वर्ष हे 1/4/2000 पासून बदलतं। त्या अगोदरचा रिपोर्ट घ्या तुमचा। काय दाखवलं? आताचं बजेट आताचं नाही दाखव। साहेब 12 महिन्यापासून तुम्ही काय प्रोसेस केली ते सांगा। फॉलो व्हिडिओ इथं साहेब किती आहे? 10व्या महिन्यापासून नाही, या अगोदरपासून 12 महिन्यापासून हिस्ट्री आणा तुमची। चला आठवा नाही जात तोपर्यंत शिवला बोलवायचं। प्रतिनिधी दादासाहेब काळे, NTP न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।